आपल्या स्वयंपाकघरात सहज सापडणारं सुकं खोबरं आपण सहसा ते चटणी किंवा प्रसादापुरतंच वापरतो नाही का. पण थांबा, याला नारळाचं सोनं असंही म्हणतात आणि त्यामागे काही जबरदस्त कारणं आहेत. चला तर मग आज या साध्या दिसणाऱ्या पदार्थात लपलेली आरोग्यदायी रहस्य उलगडूया. हो, बरोबर ऐकलत. हे विधान कदाचित थोडं आश्चर्यकारक वाटेल, पण सुक्या खोबऱ्याला फक्त एवढ्यापुरतं मर्यादित ठेवणं ही खरोखरच एक मोठी चूक का आहे, याची कारणं आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर मग सुक्या खोबऱ्याचं पहिलं आणि सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे ते आपल्या मेंदूसाठी एक उत्तम इंधन आहे. हो, हे साधंसुधं दिसणारं खोबरं आपली बौद्धिक शक्ती, आपली एकाग्रता कशी वाढवू शकतं, हे जाणून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. या सगळ्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे आणि ते म्हणजे MCT म्हणजेच मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स. घाबरू नका, नाव अवघड वाटलं तरी गोष्ट अगदी सोपी आहे. ही एक खास प्रकारची चरबी आहे जी खोबऱ्याच्या या सगळ्या ब्रेन बूस्टिंग पॉवर मागचा खरा हिरो आहे. अच्छा, तर मग हे काम कसं करतं? बघा, आपण जेव्हा इतर फॅट्स खातो, तेव्हा शरीर त्यावर वेगळी प्रक्रिया करतं. पण हे MCTs थेट आपल्या लिव्हरमध्ये म्हणजे यकृतामध्ये जातात. तिथे त्यांचं रूपांतर कीटोन्समध्ये होतं. आणि हे कीटोन्स म्हणजे जणू काही आपल्या मेंदूसाठी एक सुपरफास्ट, प्रीमियम क्वालिटीचं इंधनच. यामुळे स्मरणशक्ती तर सुधारतेच, पण अल्झायमरसारख्या आजारांचा धोका कमी व्हायलाही मदत होऊ शकते. फक्त मेंदूच नाही, सुकं खोबरं आपल्या संपूर्ण शरीरासाठी एका नैसर्गिक ढालीसारखं काम करतं. म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करून आपल्याला छोट्या मोठ्या आजारांपासून लांब ठेवतं. तर ही नैसर्गिक ढाल बनते तरी कशी? यामागे आहे लॉरिक ॲसिड नावाचा एक पॉवरफुल घटक, जो सुक्या खोबऱ्यात भरपूर प्रमाणात असतो. जेव्हा आपण खोबरं खातो तेव्हा शरीरात या ॲसिडचं रूपांतर मोनोलॉरिन नावाच्या एका संयुगात होतं. आणि इथेच खरी गंमत आहे. हे अगदी एखाद्या सिनेमासारखं आहे. एका बाजूला आहे आपला हिरो म्हणजे मोनोलॉरिन आणि दुसऱ्या बाजूला आहेत विलेन म्हणजेच शरीराला त्रास देणारे व्हायरस आणि बॅक्टेरिया. हे मोनोलॉरिन त्या हानिकारक घटकांशी थेट लढतं आणि आपल्या शरीराची संरक्षण प्रणाली आणखी मजबूत करतं. कमाल आहे ना? आता वळूया तिसऱ्या रहस्याकडे, आणि हे तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं आहे, पचनशक्ती. सुकं खोबरं आपल्या पचनसंस्थेसाठी अक्षरशः एका सफाई कामगारासारखं काम करतं. ते शरीर आतून स्वच्छ ठेवतं आणि सोबतच आपल्याला दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी इन्स्टंट एनर्जी सुद्धा देतं. कसं ते पाहूया. इथे दोन गोष्टी एकत्र काम करतात. पहिलं म्हणजे यात भरपूर डायटरी फायबर असतं, ज्यामुळे आपली पचनक्रिया एकदम सुरळीत चालते आणि बद्धकोष्ठतेसारखे त्रास दूर राहतात. आणि दुसरं म्हणजे यातले हेल्दी फॅट्स, जे आपल्याला थकवा आल्यावर लगेच ऊर्जा देतात आणि ती ऊर्जा बराच वेळ टिकते सुद्धा. आत्तापर्यंत आपण सुक्या खोबऱ्याचे सगळे फायदे पाहिले, बरोबर? पण आता येतोय या माहितीतला सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा भाग. एक अशी चूक जी बहुतेक लोक करतात आणि त्यामुळे हे सुपरफूड फायद्याऐवजी नुकसान पोहोचवू शकतं. तर तो प्रश्न हाच आहे की सुकं खोबरं खाताना अशी नेमकी कोणती एक चूक आहे जी जवळजवळ 99% लोक करतात. जरा विचार करा, काय असू शकतं? आणि उत्तर अगदी सोपं आहे, अतिरेक. हो, कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरी प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली की ती त्रासदायक ठरू शकते, आणि सुकं खोबरं याला अपवाद नाही. मग योग्य प्रमाण किती? तर याचे सगळे फायदे मिळवण्यासाठी आणि कुठलेही धोके टाळण्यासाठी दिवसभरात फक्त 1 इंचाचा तुकडा पुरेसा आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत, फक्त 1 इंच. कारण जर का आपण यापेक्षा जास्त खाल्लं तर काय होतं? सुक्या खोबऱ्यात कॅलरीज खूप जास्त असतात, ज्यामुळे नको असलेलं वजन वाढू शकतं. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यात सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाणही जास्त असतं. ते जर जास्त प्रमाणात खाल्लं गेलं तर कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच शेवटी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण काय खातो यापेक्षाही ते किती आणि कसं खातो हे जास्त महत्त्वाचं आहे. योग्य प्रमाणात खाल्लेलं सुकं खोबरं हे खरंच एक वरदान आहे. हेच या संपूर्ण माहितीचं सार